बदलापूरच्या वांगणी परिसरात 2 गटांमध्ये हाणामारी झाली होती। 2 दिवसांपूर्वी ही मारामारी झाली। अमित आचार्य या तरुणाला या मारामारीत बेदम मारहाण करण्यात आली होती। यामध्ये त्याच्या डोक्यात फरशी आणि इतर वस्तूने घाव करण्यात आले होते। त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला बदलापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या प्रकरणी शहरात अनेक अफवा देखील उठवण्यात आल्या होत्या। मात्र अमित आचार्य याचा भाऊ मिहिर आचार्य यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून घेत काही तरुणांना ताब्यात घेतलंय। आरोपी आणि फिर्यादी दोन्हीही गटातील तरुण हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत। मारहाण करण्यापूर्वी हवेत गोळीबार केल्याचा दावा सुद्धा अमित आचार्य यांचा भाऊ मिहिर यांनी केला होता। मात्र या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी सविस्तर माहिती दिली आहे। त्यांना गोळीबारबाबत विचारलं असता या गोष्टींमध्ये तथ्य नसल्याचंही ते म्हणाले। तर यामध्ये अमित शैलेश आचार्य यांना त्या ठिकाणी मारहाण झालेली होती आणि डोक्यामध्ये थोडंसं आपले लादी असते ते लादी मारल्यामुळे त्यांना डीप जखम झाली होती तर आणि रक्तस्राव बराच झाला होता। त्या अनुषंगाने आपण कुळगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 49/2025 भारतीय न्याय संहिता कलम 109(1), 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3), 189(2)(3), 191(2)(3 आणि 190 म्हणजे याप्रमाणे पूर्वीचं जर IPC सांगायचं झालं तर 307 आणि राईटचे कलम म्हणजे जवळजवळ त्यांनी 5 लोकांची नाव सांगितलेली आहेत। त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे। यामध्ये काही आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि इतर आरोपींचाही शोध सुरू आहे। सर, ही घटना झाल्यानंतर फायरिंग झाल्याचं पण असं बरीच अफवा पसरली होती, खरी आहे का ही गोष्ट? नाही, त्यामध्ये तथ्य नाही आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। सर, आरोपींची पार्श्वभूमी काय? काही आरोपींवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत आणि बॉडी ऑफेन्सेस किंवा चोरीचे वगैरे गुन्हे दाखल आहेत तर ते अशा आरोपी आपण ताब्यात घेतो।